जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जुन्नरचे जे काही आमदार आहेत आपले शरददादा सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला की असाच एक आंदोलन सुरू आहे आणि 170 मुलींच्या वसतिगृह प्रवेशाचा मुद्दा आहे. हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीने उपस्थित केला आणि त्याच्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हटले की हा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आपण मंगळवारी म्हणजे 4 तारखेला मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आपण तो मार्गी लावू अशी ती आपली बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मंगळवारी 4 तारखेला. मग आपण आपलं जे आंदोलन आहे ते आपण स्थगित करतो 4 तारखेपर्यंत आपण आंदोलन स्थगित करतो. 4 तारखेला आपली अशी शक्यता आहे की आपला प्रश्न मार्गी लागेल, कारण की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जर शब्द दिलेला असेल तर आपण पुन्हा आपलं आंदोलन सुरू ठेवणे हे काही उचित नाही. म्हणून मग आपण हे आंदोलन मंगळवारपर्यंत 4 तारखेपर्यंत स्थगित करतो. चुकून समजा काही गडबड वगैरे याच्यामध्ये झाली, अधिकाऱ्यांनी काही जर केलं, जर प्रॉब्लेम याच्यामध्ये जर काही झाले तर 5 तारखेला मात्र आपण सगळ्या पालकांसहित आपण तर यायचं, आपल्या पालकांना पण घेऊन यायचं. त्याच्याबरोबर जेवढे काही आपल्या भागातले लोक आहेत, विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी असतील, इतकंच काय तर आश्रमशाळींच्या विद्यार्थ्यांना देखील आपण या प्रकल्प कार्यालयात घेऊन यायचं. मोठा मोर्चा आपण इथं करायचा आणि बऱ्याचशा मुलींनी नाव दिलं, कदाचित अजून काही नाव वाढलं असं समजते, तर आपण डायरेक्ट आंदोलन सुरू करा. तेव्हा आता आतमध्ये प्रकल्प अधिकारी साहेबांना आपण ते निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आपण त्यांना स्पष्ट असं म्हणतोय की ही 4 तारखेची बैठक सकारात्मक होईल अशा अपेक्षा. त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही पण व्यवस्थित ब्रीफिंग करायचं, काय प्रॉब्लेम आहे काय नाहीये, अजून त्याच्यामध्ये काय कुठाने करायचं आहे. व्यवस्थित जर तुम्ही सांगितलं की बाबा असा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे आणि त्यांना ऍडमिशन दिलंच पाहिजे, अशा स्वरूपाचं खालून पण ब्रीफिंग होईल. आम्ही पण आपलं एसएफआयचे प्रतिनिधी जे काही असतील ते त्या मंत्रालयाच्या बैठकीमध्ये असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, आदिवासी विकास मंत्री असतील, राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सेक्रेटरी असतील आणि नाशिकच्या आपल्या आयुक्त मॅडम देखील त्या बैठकीमध्ये असतील. आणि यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा ती बैठक होईल तेव्हा हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल. आता प्रकल्प अधिकारी साहेब पण ते म्हटले की आपण 4 तारखेलाच या मुद्द्याचा निर्णय करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 4च्या नंतर ऍडमिशन पाहिजे हा मुद्दाच राहणार नाही. 4ला तसं आपल्याला ऍडमिशन मिळेल याच्यासाठी प्रयत्न असेल, परंतु कसं आपण बॅकअप सुद्धा मग आपण जी चर्चा केली ती पाहिजे आपल्याला. तर नाही चुकून जर झालं तर काय, तर मला आशा आहे. काही कसं असते लक्षात घ्या, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणणं किंवा आपले जुन्नरचे देखील आमदार त्याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत, त्यांनी आपल्या आंदोलनाची चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली आहे. तर आपल्याला आशा आहे की आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील ते तरी काही आपल्या इतर लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांसारखे आपल्याला होणार नाही. ती एक अपेक्षा आपण त्यांच्याकडे निश्चित करू शकतो. आणि एकदम इथे जास्त मोठा पण मुद्दा आहे, धोरणात्मक खूप मुद्दा. 170 म्हणजे करोड रुपयाचं बजेट असणार आपलं राज्य, त्याच्यामध्ये 170 मुलींच्या प्रवेशाचा मुद्दा उपमुख्यमंत्री किंवा आदिवासी विकास मंत्र्यांसाठी जास्त मोठा आहे का? नाही. आणि त्यांच्या बैठकीच्या नंतर खूप आठवं वगैरे काहीतरी जगात आश्चर्य कदाचित. त्याच्यामुळं आपण खूप आशावादी आहोत की आपले लोकप्रतिनिधी, आपले जे काही उपमुख्यमंत्री आहेत ते आपल्याला 170 ज्या काही आपल्या मुली आहेत त्यांच्या प्रवेशाचा मार्ग ते मोकळा करतील आणि चांगल्या पद्धतीनं निर्णय घेऊन आपल्याला वसतिगृहामध्ये प्रवेश देतील. त्यांच्या शब्दामुळे आपण हे आंदोलन आता स्थगित करत आहोत. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या या लढाऊ मुलींचं खरंच कौतुक करतो की तुम्ही ज्या पद्धतीनं 5 दिवस लढत राहिला. म्हणजे मगाशी तू जसं म्हटली की तुम्ही तसंच केलं ना, 2 दिवस मुक्काम करायचा, 1 दिवस जरा थोडासा ब्रेक घ्यायचा, आपल्या कॉलेजची जी काही कामं असतील, काही सबमिशन वगैरे करून काही जणी आज आलेले आहेत, बरोबर ना, काही प्रॅक्टिकल्स वगैरे जे असतील तुमचे, म्हणजे खरंच तुम्हाला मानायला पाहिजे. उलट आम्हाला सुद्धा इतकं दुःख होतं त्या दिवशी. मग त्याच्यामुळेच मी म्हटलं की कोणाची परीक्षा होती ना, म्हटलं तुम्ही जा आले तर त्याच्यात काय का परीक्षा आहे, म्हणजे परीक्षा असताना सुद्धा तुम्ही येणार. आणि खरंच वाईट वाटते ना, तुमच्या परीक्षा आहेत आणि आंदोलनामध्ये आपण यायचं, बरोबर ना, तुमचं शैक्षणिक नुकसान होतंय. पण हे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तर आपले आंदोलन आहे ना. किंवा आपल्याला ती अपेक्षा आहे, नाही आता 11वीला कमी मार्क्स पडतील, 12वीला तर तुम्हाला चांगले मार्क्स पडतील, मुश्किल ऍडमिशन मिळालं, F4ला कदाचित तुमचं ग्रेडिंग कमी होईल, पण 30 ग्रेडिंग नंतरच्या 3 वर्षांमध्ये चांगली होईल. या अपेक्षेसाठी हे आंदोलन आपलं सुरू आहे. आणि मला एकच सांग, आपला हा जो काही लढा आहे ना, हा लढा जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आपण सुरूच ठेवायचा आहे. तो अजिबात संपवायचा नाही, अजिबात उदासी अजिबात आपल्यामध्ये आली नाही पाहिजे. यांची काळजी आम्ही घेतोय, याची काळजी देखील घ्यायला पाहिजे.
आणि पालकांना एकच माझ्या हातात विनंती आहे की पालकांनी देखील आलं पाहिजे. आणि जे काही वेगवेगळे जे काही लोकप्रतिनिधी आले आपले, त्या लोकप्रतिनिधी असतील, वेगवेगळे सरपंच, आता काल तुम्ही पाहिलं असेल की आंबेगाव मध्ये बरेचसे गावं असतील, जुन्नर मध्ये बरेचशी गावं असतील, ग्रामपंचायतींनी पाठिंब्याचं पत्र काढलेलं. काय ग्रामपंचायतींनी आपल्याला पाठिंबा दिला, ते पत्र आपल्याला दिलेले प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील त्यांनी पत्र दिलेले. अशा अनेक ग्रामपंचायती आहेत. आणि खरंच त्या सगळ्या सरपंच असतील, ग्रामपंचायती असतील, आता काल देखील मंत्रालय जिल्हा नियोजन समितीची जी काही बैठक झाली तर त्याच्यामध्ये सुकाळवेड्याचे सरपंच असतील, दंता गवारे असतील, त्याच्यानंतर आपले एसएफआयचे माजी कार्यकर्ते आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे कार्यकर्ते संजय साबळे हे देखील काल आपल्या याच्यामध्ये होते. 2-3 गावांचे सरपंच होते, गंगाधरचे सरपंच होते, संतोष तळपे असतील, त्याच्यानंतर हातूरचे सरपंच म्हणजे ही मंडळी देखील कालच्या ज्या जिल्हा नियोजन बैठकीच्या दरम्यान आपल्याला सहकार्य केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सोबत येऊन आपल्याला आपल्या मुलींना न्याय कसा मिळेल याच्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केले. काही इथं आले नाही परंतु त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला मदत केलेली आहे. म्हणजे काल मी जसं तुम्हाला सांगितलं की हे सगळे आमदार तर आहेतच आपल्या इकडचे लोकप्रतिनिधी, त्याच्यासोबत काल डहाणूचे आमदार कॉमेडी विनोद निकोले यांनी देखील फोन केला, त्यांनी देखील आयुक्त मॅडमशी बोलणं केलं. कॉमेडी JP गावित असतील, जे की माजी आमदार आहेत, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे आणि किसान सभेचे मोठे नेते आहेत राज्याचे, ते स्वतः आयुक्त मॅडमशी बोलले. म्हणजे डॉक्टर अशोक ढवळे असतील, जे किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष आहेत. म्हणजे आपल्याला माहित नसतं हे सगळं पडद्यामागचे हे जे काही आपल्याला बळ देणारे जे काही लोक असतात, कॉमेडी अजित नवले असतील, शेतकरी नेते, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. त्याचबरोबर डॉक्टर अमोल वाघमारे जे सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन करत असतात, मागच्या आंदोलनामध्ये देखील अशोक पेकारे असतील, राजू मुळे असतील, ही सगळी मंडळी काल जे काही लक्ष्मण जोशी असतील जे काल आलेले होते, आणि असे अनेक सरपंच ज्यांनी फोन केले, ते वेगळे आर्थिक मदत केली बऱ्याच लोकांनी आपल्याला, आपल्या जेवणासाठी असेल किंवा इतर जेवण बंद झाल्याच्या नंतर आपल्या बरोबर. म्हणजे लक्षात घ्या की आपण फक्त इथं बसलो म्हणजे आपणच हे सगळं केलं असं नाहीये, तर आपल्या या लढाईला हजारो हात लागलेले आहेत. त्याच्यानंतर ही लढाई आपण पुढे गेलेली आहे. आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना आता पण आम्ही सांगितलं व्यवस्थित रिपीट करा, व्यवस्थित निर्णय होता नाही तर आपण 5 तारखेला मात्र सुट्टी नाही, आज या 5 4 तारखेला मार्ग काढा, नाही तर 5 तारखेला मात्र आपण मग आपण सगळी सूत्र आपल्याला तर देखील आपल्या जुन्नरचे आमदार असतील, आपल्या आंबेगाव तालुक्यातले माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील साहेब असतील, बाबाजी काळे साहेब असतील, या सगळ्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. आणि ते सहकार्य 4 तारखेला त्या सगळ्यांनी करावं. आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी देखील जे सहकार्य केलं काल आपल्याला, ते सहकार्य 4 तारखेला करतील. आणि आपला हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न ते मार्गी लावतील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडनं करूया. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या लढाऊ मुलींचं खूप खूप या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त जे काही कष्ट जे काही घेतलेले आहेत ते तुम्ही स्वतः ते कष्ट घेतलेले आहेत, त्याबद्दल तुमचं खूप आभार नाही, तुमचं खूप कौतुक. आणि असंच लढाऊपणा दाखवत चाला इथून पुढे देखील. आणि असाच लढाऊपणा आपल्या अभ्यासामध्ये पण आपण करावा, ज्याच्यासाठी आपण हा सगळा संघर्ष करतोय. आणि अभ्यास आणि संघर्ष हे जे काही एसएफआयचं ब्रीज वाक्य आहे, हे प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण चांगले मार्क्स मिळवून चांगला अभ्यास करू करा. आणि भविष्यामध्ये देखील अशाच लढ्यांचं नेतृत्व तुम्ही करावं अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी टाकतो. धन्यवाद. जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.